आणि मग प्राची उजळते. काय? गुरुकृपेचा उषः काल जेव्हा येतो ना, हां, हां. ती प्राची उजळते. कोवळ्या ऊन तेव्हा पडत, सूर्योदय तेव्हा होतो. तोपर्यंत ते चालत राहावं लागतं पण टिकावं मायेच्या लागेल रात्री ना? काळामध्ये. टिकावं लागेल. टिकून राहावं लागेल ना तेव्हापर्यंत. हम्म. असं आहे. मनःप्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपोमानसमुच्यते. करत राहायचं. मानसिक कर्म आहे हे, मानसिक कर्म करत राहायचं. हां. मानसिक कर्म आहे. ते मध्ये येणारे जे वाटमारे असतात त्यांना टाळावं लागतं. काम क्रोधाधिक जे वाटमारे आहेत ना, हां, हां. ते टाळावे लागतात. मग ते येतात कशासाठी? परीक्षा पाहण्यासाठी. परीक्षा पाहायला कशाला, त्यांचं कामच आहे ते अडथळे आणणं. जसे वाटमारे लोक कशाला येतात, त्यांना काय प्रत्येकाला अडवायचं असतं, लुटायचं असतं. तसे हे सगळे जे माया आहे, हे विकार आहेत, हे सगळे त्यांचं कामच तेवढं आहे, भ्रमित करणं. भ्रमित करत असतात, दुसरीकडे घेऊन जायचं फक्त. पुन्हा 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 ते अडथळे आणत असतात. आपल्या मनासारखंच झालं पाहिजे असं वाटत असतं आपल्याला सगळं. हीच माया आहे, हाच काम आहे. मग काय विचार आता करावा? हां. इथे सगळं आनंद असताना, आता मी खूप खूप आनंदात या ठिकाणी इथं सगळं कालक्रमणा सुरू आहे. हां, हां. तर काही काही नाही तर मग मनाला बेचैन करण्यासाठी काहीतरी एक लागत असतं. तर काहीच नाही तर शेवटी मला उंदरं त्रास देतात इथं. बाकी सगळा आनंद आहे. तर मग म्हणाले काही नाही, पण हे उंदरं मला काही जगू देत नाहीत बाबा. आता ते उंदराचं काम उंदरं करतात. कपडे फाडणं, काय करणं, काय खाऊन जाणं, काही खराब करणं करत राहतात. मी कशासाठी त्याच्यासाठी परेशान व्हावं पण? मला वाटतं की नाही, नाही. उंदराने सुद्धा माझ्याच मनासारखं वागलं पाहिजे. आणि मी त्यांना खायला ठेवतो ना, त्यांनी खाऊन राहावं गपचूप. बाकीचं माझं कशाला सगळं खराब करावं? अरे उंदरं त्याच्यावर सुद्धा तुझी सत्ता. तुला असं वाटतं? ते सगळं जग माझ्याच मनाप्रमाणे राहिलं पाहिजे. मागे गोसेवा करत असे. त्यावेळेला मी रात्री त्या गाईच्यासाठी गवत लावून ठेवलं होतं. त्याला हं, हं. बाजूनं कुंपण घातलं होतं काट्याचं हां, हां. त्याच्यासमोर. हां. मग ते रात्री बेरात्री उठून पाहायचं मी, तिथं काही दुसरं जनावर तर आलं नाही कोणतं. हं, हं. रात्री 12-1 ला केव्हाही उठायचं. बापरे! एके हां. दिवशी एक गाढ दिसली मला. गाढव चरत होतं त्या ठिकाणी येऊन. हां, हां, हां. मी मी एक हातात माझी सळई होती माझ्याजवळ, लोखंडी सळई. त्या बापरे! लोखंडी सळईने हां. त्या गाढवाला मारलं मी. अरे वाह! हां. गेलं नाही कारण बिचारं गाढव ते पळून गेलं, निघून गेलं. त्याच्यानंतर मला एवढं वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं. काय मूर्खाचा शिरोमणी आहे. गायीमध्ये देव आहे आणि गाढवामध्ये काय आहे? म्हणजे गायीला मी माझं समजलो. काय माझं व्रत आहे, तर व्रतासाठी गायीचं पालन पोषण करणार, गायीची सेवा करणार माझं व्रत आहे. आणि गाढवाला मात्र मारायचं. किती क्रोध भयंकर आला. ते गाढव कसं मध्ये आलं. अरे आता जग आहे. त्या जगामध्ये प्राणी आहेत. त्याला भूक लागते. तो येतो बिचारा खातो. ठीक आहे, त्या गाढवाला द्या तुम्ही, न द्या तुम्हाला त्याला अजून पक्क काही कुंपण करायचं तर करा. ते सगळा दुसरा भाग आहे. पण मनाला तुम्ही का विचलित करता?
ते काय करावं हा दुसरा भाग आहे. त्याचा उपाय करावा की न हां, करावा, हां, हां. त्याला खाऊ द्यावं की न द्यावं, तो दुसरा भाग झाला. पण कोणत्याही गोष्टीमुळे मन जे विचलित होत राहतं. हां, हां, हां. हं, हा विषय आहे. मग जसं उंदराचा बंदोबस्त करावा हां. की न करावा, हां, त्याच्यावर हां. आणखी काही उपाय करावा की न करावा, त्या उंदरांना मारावं की सोडवून द्यावं, काय करावं, हे सगळा दुसरा विषय आहे. पण त्याच्यामुळे माझं मन जे विचलित होतं, हां, हां. जे करायचं ते करावं. हां. लेव्हलवर, संसाराच्या लेव्हलवर जे जगायचं ते जगावं लागतं. जगत राहा. हां, हां. पण ते जगत असताना आतली जी वृत्ती आहे, तो आतला जो दिवा आहे, तो विझायला नाही पाहिजे. तो विषयाचा वारा, विषयांतीचा वारा असा येतो, की पटकन तो दिवा विझून जातो आणि अंधार होऊन जातो. मग त्या पॉइंटला काय विचार करावा? की लगेच ते हे होणार नाही दिवा. ते दिव्याला संरक्षण करत राहा वारंवार. वारंवार त्याच दिव्याला संरक्षण करा. पुन्हा, 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 पुन्हा करा. हेच मानस्तव आहे. भावसंशुद्धी रित्ये तत्त्वं मानसमुच्यते.